नमस्कार, मी प्रीती. ठाणे लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आजच 10वीचा निकाल लागला आणि आपले 10वीचे अनेक विद्यार्थी अत्यंत सुंदर गुणांनी पास झालेले आहेत. आणि आता मी आपल्या ठाण्यातील एका मुलीच्या घरी आहे, एका विद्यार्थिनीच्या घरी आहे, जिला 10वीमध्ये 81.60% पडलेले आहेत. तुम्हाला आता प्रश्नच पडला असेल, 81.60% पडलेल्या या मुलीच्या घरी ठाणे लाईव्हची टीम काय करते? तर यामागचं कारण असं आहे की ही जी विद्यार्थिनी आहे तिने अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरं जाऊन, तोंड देऊन, त्या संकटावरती मात करून 10वीत हे घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे. कोण आहे ती विद्यार्थिनी आणि काय होता तिचा संघर्ष, या जाणून घेऊयात. तर आता आपल्यासोबत आहे दिव्या पवळे. कॅन्सर या आजाराने तिला ग्रासलेलं होतं. 10वीमध्ये आल्यावरती तिला ह्या आजाराचं निदान झालं आणि त्यानंतर तिने कोणतीच जिद्द न सोडता, तिने आशा न सोडता 10वीची परीक्षा द्यायचं ठरवलं आणि आज तिने हे यश प्राप्त केलेलं आहे. तर आता आपण तिच्याशी संवाद साधून कसा होता तिचा हा प्रवास हे जाणून घेऊयात. तर दिव्या, ठाणे लाईव्हमध्ये तुझं स्वागत आहे आणि अभिनंदन की तू इतकं यश संपादन केलेलं आहेस, इतक्या मोठ्या आजाराशी लढत आहेस. तर काय सांगशील, या इतक्या मोठ्या आजाराशी लढून तुला हे यश मिळालेलं आहे? मला तर खूप जास्त खुश आहे मला वाटलं पण नव्हतं 80+ पडतील किंवा 81 वगैरे पडतील, 70+ पडतील असंच वाटलं होतं. जास्ती पडलेत. खूप जास्त आनंद झालाय. आणि मग तुझा एकंदरीत हा प्रवास कसा होता एक्झाम पासून तुला आता आजाराशी झुंज देतेस? एक्झाम स्टार्टिंगला तर काहीच नव्हतं झालं. स्टार्टिंगला नॉर्मली एक्झाम देत होते. अभ्यास तर परीक्षेच्या आदल्या दिवशी केला तेवढाच अभ्यास, जास्ती अभ्यास तर केलाच नाही. सायन्स 2च्या पेपरला हर्पिसचं इन्फेक्शन झालेलं. सायन्स 2 आणि हिस्ट्रीचा पेपर थोडा गेला हार्ड, भूगोलचा केला नीट. तसं एक्झाम चांगली गेली. बाकी अभ्यास तर झाला नव्हता, पण एक्झाम गेली चांगली. चांगले मार्क्स पडलेत, पास. तेच खूप आहे. खूप मोठा संघर्ष होता हा, शारीरिक मानसिकरित्या. मग ज्या वेळेला पहिल्यांदा कळलं की तुला कॅन्सर झालेला आहे, मग त्यावेळेला तुझी काय प्रतिक्रिया होती, कसं वाटलं त्यावेळेला माझी रिॲक्शन तर एकदम नॉर्मल होती, कारण मला माहीतच नव्हतं की एवढी मोठी ट्रीटमेंट असेल आणि एवढा काय त्रास होईल म्हणून माहीतच नव्हतं. त्यामुळे एकदम नॉर्मल रिॲक्शन, हा ठीक आहे, कॅन्सर आहे ना, होऊन जाईल ठीक. तू काय सांगशील, का म्हणजे कसं ठरवलं इतकी मनाची तयारी? कारण की केमो जे असतात ते खूप त्रासदायक असतात, मग त्यातूनही उभं राहून एक्झाम द्यायची, हे कसं ठरवलंस? त्या बोललेलं माझं मीन्स होतं की एका आजारासाठी आपण वर्ष नाही व्हायला घालवायचं, म्हणून मग बोललं की करा, आता काय झालेले किमो तर झाले होते. मग जानेवारी म्हटलं फेब्रुवारी मार्चमध्ये होऊन जाईल अभ्यास, होऊन जाईल बोललं, पण फेब्रुवारीमध्ये तर काय अभ्यास झाला नाही. मार्चमध्ये झाला कसं तरी, पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास करून करून कसं तरी केलं, झाला मीन्स काय. एक अशी गोष्ट असते की मित्रमंडळी येतात भेटायला, मग त्यांना कसं, म्हणजे ते कसं तुझ्याशी चांगले वागायचे किंवा काय? ते आजाराबद्दल तर कधी माझ्याशी बोलतच नव्हते. सिरियस तसे नाहीच आहेत ते, मस्ती वगैरे त्याच्यामध्येच असायचे. त्याच्यामुळे कधी असं मीन्स टेन्शन वगैरे कधी आजाराचं तर आलंच नाही. मस्ती मजाक, आणि घरात पण नेहमी कधी टेन्शन असं वातावरण कधीच नव्हतं. भाऊ आहेत 2, ते पण मस्तीच करत असतात नेहमी माझ्यासोबत. त्यामुळे मंडळी, कॅन्सर हा आजार झालेला होता आणि जेव्हा परीक्षा द्यायला गेली दिव्या, त्यानंतर अजून एक व्याधी तिच्या वाटेला आली, ती म्हणजे नागिन. सायन्स 2चा पेपर सुरू होता, घरी आली आणि त्यानंतर तिला जाणवलं की तिच्या तब्येतीमध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. जेव्हा त्यांना नंतर कळलं चेकअप नंतर की तिला नागिन झालेली आहे, त्या परिस्थितीतही दिव्या हरली नाही, मागे हटली नाही आणि तिने ती परीक्षा दिली. तर तो अनुभव कसा होता हे आता आपण जाणून घेऊयात. सायन्स 1च्या पेपरवरून फॉलोअप होता. फॉलोअपला डायरेक्ट गेलो, घरी तर आलोच नाही, डायरेक्ट फॉलोअपला गेलो. फॉलोअपवरून आलो आणि नॉर्मल अशी पाठ दुखत होती. बोललं आता सवय नाही म्हणून 3 तास वगैरे बसून पेपर देते, म्हणून पाठ दुखत असेल म्हणून जास्ती लक्ष नाही दिलं आम्ही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर पाठीवरती ते इन्फेक्शन झालेलं होतं. मम्मी नर्स आहे, मम्मीला कळालं लगेच. ती बोलली हर्पिसचं इन्फेक्शन आहे. मग डॉक्टरांना विचारलं, ते बोलले काय नाही, होऊन जाईल. क्रीम वगैरे दिली त्यांनी. मग काय सायन्स 2चा तर अभ्यास तर काहीच झाला नाही. ऑब्जेक्टिव्ह बोललं होईल तेवढं करू. सायन्स 2चा पेपर तर खूप म्हणजे खूप हार्ड गेला. मला आज पण टेन्शन होतं, म्हणजे सायन्स 2चं काय होईल. सायन्स 2 आणि हिस्ट्रीचे दोन्ही पेपर खूप हार्ड गेले होते, म्हणून वाटलं नव्हतं एवढे पडले. नंतर बाकीचे तर जिओग्राफी गेला चांगला. जिओग्राफीच्या पेपरच्या वेळेस जरा कमी त्रास होत होता. बाकीचे एक पेपर तर गेला चांगला, 2 पेपर त्याला गेलेले कठीण, भीती वाटत होती जरा आज. मग बाकी काही नाही.
बाकीचे पेपर नीट गेले ते मेन होतं माझ्यासाठी. रिझल्ट लागलेला आहे, सगळं पार पडलेलं आहे. मग त्या दरम्यान ज्यांनी तुला या अभ्यासामध्ये मदत केली किंवा तुला मोटिवेट केलं, तर त्या अनुभवाबद्दल काय सांगशील? मोटिवेट तर मी मानसीच्या पुस्तकातून झाले. ती पण 10वीला असतानाच तिला कॅन्सर झाला होता. तिला पण आणि ट्रीटमेंट चालू असताना नागीण झाली होती. मग ते बघूनच मला वाटलेलं की हिला ट्रीटमेंट चालू असताना नागीण झालेली आहे, आपल्याला तर काय होत नाही, आपण तर नीट चालू आहे आपलं सगळं. पण नंतर मला पण झालीच. मग नंतर ते बघून तिला माझ्यापेक्षा जास्ती खूप त्रास झालेला तिला. मग तिचं बघून वाटायचं की आपल्याला काहीच होत नाही, आपण ठीक चालू आहे म्हणजे. आणि नंतर मग मोटिवेट तर हिच्यावरूनच झाले. सपोर्ट तर शाळेतल्या शिक्षकांनी खूप जास्त केला. ते मीन्स मध्ये मध्ये जायचो आम्ही त्यांना भेटायला. ते सांगायचे, कर तू, ड्रॉप नको घेऊस, तू फक्त कर, आम्ही तुला आहे, तू कधी पण फोन कर, कधी काही अडचण आली की सांग. फोन करायला अभ्यासच करत नाही तर त्यांना फोन तरी कसा करू ना. मग नंतर त्यांनी पण खूप सपोर्ट केला आणि क्लासमध्ये पण 15 दिवसच गेले, पण 15 दिवसांमध्ये पण क्लासच्या सरांनी पण खूप, त्यांनीच सांगितलं तू ह्याच्याने कर, ट्रिकने अभ्यास कर, भूकंपट्टी करू नको. मग ट्रिकने अभ्यास करूनच मग ते आज आहे यश. पालकांनी तुला यामध्ये कशी साथ दिली? पालकांचा तर पूर्ण याच्यामध्ये खूप सपोर्ट होता. तर चिडचिड तर खूप व्हायची माझी. चिडचिडवरती खूप त्यांनी सपोर्ट केला. अजून सगळ्याच गोष्टीत त्यांचा सपोर्ट आहेच. सगळं झालेलं आहे, लढते आहेस आणि ह्यातूनही तू लवकरच बाहेर पडशील, आम्हाला याची खात्री आहे. तर आता पुढचा काय प्लॅन आहे? पुढे आता सायन्स साईड घ्यायची आहे, पण ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंटचं कसं काय त्याच्यावरती सायन्स साईड घ्यायची आणि सायन्स साईड घेऊन मग मेडिकल फील्डमध्येच जायचं आहे, फार्मासिस्ट. स्वप्न आहे व्हायचं? हां. का फार्मासिस्टच का? नाही, पहिल्यापासूनच फार्मासिस्ट व्हायचं होतं. अच्छा, मग आता तू इतर जे विद्यार्थी आहेत तुला आज पाहत आहे, तर त्यांना काय संदेश देशील? त्यांना काय आता पॉझिटिव्ह फक्त राहायला पाहिजे, बस, बाकी काहीच नाही. आपल्यावर काय परिस्थिती आहे, काय आजार वगैरे त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा पॉझिटिव्ह थिंकिंग आणि पॉझिटिव्ह राहायला पाहिजे बस. धन्यवाद. मंडळी, आता आपण दिव्याशी आणि तिच्या वडिलांशी बोललो. सगळे असं म्हणतील की ही कोरोनाची बॅच होती, आरामात पास झाले. पण दिव्या ज्या सिच्युएशनमध्ये होती, ज्या परिस्थितीत होती, त्या परिस्थितीमध्ये शारीरिक मानसिक त्रास हा इतका भयंकर असतो, आपण त्याची कल्पनाही नाही करू शकत. आणि त्या परिस्थितीतून बाहेर येऊन तिने ती एक्झाम द्यायची ठरवली. ती सहज बोलू शकली असती की नाही, मला एक्झाम नाही द्यायची आहे, मी यानंतर परत प्रयत्न करेन, बरी होईन त्यानंतर प्रयत्न करेन. पण नाही, तिने त्याच वेळी ठरवलं की आत्ताच हीच वेळ आहे आणि मला ह्याच वेळेला हे अचीव करायचं आहे, आणि तिने ते केलं. आणि ही दिव्या आज संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श बनलेली आहे. दिव्याकडून आपण तिचं जे पॉझिटिव्ह सकारात्मक राहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो शिकला पाहिजे आणि आपल्या जीवनात पुढे पुढे जात राहिलं पाहिजे.